नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्रतिष्ठा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे. आज मी रव बनवून दाखवणार आहे. रव म्हणजे लाल माठाची भाजी. लाल माठाची भाजी एकदम छोटी असते ना, कोवळी एकदम छोटे छोटे एवढे रोपं येतात ना, त्या भाजीला रव बोलतात. आणि जर समजा मोठी असेल भाजी आणि बनवायचं असेल तर मग पानं बारीक कापून घ्यायची. इथे मला छोटा रव मिळालेला आहे, मिक्स मिळाली भाजी. ती मी एकदम रफली चॉप करून घेतली. चांगली धुवून घ्यायची, कारण माती असते. मुळं सगळी काढून घ्यायची भाजीची आणि स्वच्छ ना माती जाईपर्यंत धुवून घ्यायची चांगल्या पाण्याने. आणि एकदा मिठाच्या पाण्यातनं चांगली धुवून घ्यायची. आणि आता ही मी भाजी धुवून घेतलेली आहे आणि अशी जाडसर चिरून घेतलेली आहे. आता याला बाकीचं साहित्य काय लागणार आहे हे तुम्हाला सांगतेच मी. चला तर आता आपण सुरुवात करूया. इथे आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये हा रव बनवायचा आहे. तर इथे आता हा रव आहे तो ह्यात घालून घ्यायचा. तेल वगैरे काही घालायचं नाहीये, नुसतंच हा सगळा रव घालून घ्यायचा. सुरुवातीला आपण घालतो तेव्हा जास्त दिसतो आपल्याला, पण नंतर शिजल्यावर आळणार ती भाजी. आणि इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले, ते घालून घ्यायचे आहेत. आणि यात मसूर घालायची असते, अख्खी मसूर. ती मी 1 पेला धुवून भिजत घातली होती, अर्धा तास भिजत घातली होती आणि ती ह्यात घालून घ्यायची. आणि हा रव करतात ना त्याला मसूरच घालतात, अख्खी मसूर. यात आता आपल्याला हळद घालायची आहे. मीठ घालायचं आहे. मीठ आधी थोडंच घालायचं आणि पाणी घालायचं आहे. पाणी जरा जास्तच घालून घ्यायचं. मी 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे. आणि आता हे चांगलं मिक्स करून ना चांगलं मिक्स करायचं आहे. आणि 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. गॅस चालू करते आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि 5 शिट्ट्या करायच्या. झाकण लावून 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे आता कुकर थंड झालेला आहे. 5 शिट्ट्या करून घेतल्या. आता याला वाटण लावायचं आहे. वाटण हे भाजून घ्यायचं. जे आपण चवळीच्या आमटीला, मसूरच्या आमटीला जसं वाटण करतो ना, तसंच हे खोबरं भाजून वाटण केलेलं आहे. कांदा, लसूण, थोडं सुकं खोबरं, त्यातच धणे आणि अख्खा गरम मसाला, बाकी दालचीन वगैरे, लवंग वगैरे सगळं घालून हे भाजून घेतलेलं आहे. आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला. आणि ते वाटण आता लावायचं आहे. जास्त घालायचं नाहीये, थोडंच घालून घ्यायचं. मिक्स करायचं. यात चिकन मसाला घालते मी. हे 5 रुपयाचं एक पाकिट घेतलेलं आहे. हे पूर्ण पाकिट मी यात घालणार आहे. तुम्ही दुसरा कोणताही गरम मसाला घातला तरी पण चालतं. मी चिकन मसाला घेतलाय. थोडे कोकम घालायचे आणि मीठ चेक करायचं आहे. मीठ जर कमी असेल तर घालून घ्यायचं. आणि ही अशीच एवढी घट्ट अशी ठेवायची, एकदम पातळ पण करायची नाही. पाणी घालून वाटप लावल्यानंतर एवढीच अशी घट्ट ठेवायची भाजी. आणि आता मी मीठ चेक करते. मीठ पण बरोबर आहे. आता
मी इथे चमच्यात तेल गरम करून घेतलंय. त्यात आपल्याला लसूण घालून घ्यायची आहे. लसूण जरा जास्तच घ्यायची, म्हणजे लसणीचा वास आणि स्वाद चांगला उतरला पाहिजे त्यात, म्हणून लसूण जास्त घालून घ्यायची. वरून फोडणी द्यायची असते लसणीची. आता ही यात ओतायची, चांगली मिक्स करायची. आणि परत झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची. इथे बघा आपला रव मस्त तयार झालेला आहे आणि मस्त मुरलेला आहे. लसणीचा वास तर एवढा घमघमून सुटला आहे ना. याला लसूण जरा जास्तच घालायची, म्हणजे लसणीचा वास आणि लसणीचा स्वाद पूर्णपणे उतरायला पाहिजे. आणि हा एवढा छान लागतो, तुम्ही करून बघा. नक्की सांगते, तुम्ही बोटं चाटून चाटून खाल. आणि भाताबरोबर आमटी नसेल तर आमटीची काही गरज नाही. या रव बरोबर भात जेवून बघा, एवढा अप्रतिम लागतो ना. आणि भाकरी आणि चपाती बरोबर तर खूपच छान. कोकणात आमच्या गावात याला रव म्हणूनच ही भाजी ओळखली जाते. तुमच्या गावात तुम्ही या भाजीला काय बोलता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, नक्की कळवा. आणि आजची रेसिपी खूप लाईक करा, शेअर करा. आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रतिष्ठा राऊत रेसिपीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवा. पुन्हा भेटू अशाच मस्त नवीन रेसिपीज. तोपर्यंत मजेत राहा. धन्यवाद.